तर बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांकडून बॅनरबाजी करण्यात येते। बॅनरबाजीतून शांतिगिरी महाराजांकडून मतदान करण्याचं आवाहनही करण्यात आलंय। नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज अशा आशयाची बॅनरबाजी बघायला मिळते। शांतिगिरी महाराज हे सध्या अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, तर आतापासूनच त्यांच्याकडून प्रचाराला सुरुवातही करण्यात आली आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। स्वामींचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज हे नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरले असून आता त्यांच्याकडून प्रचाराला सुरुवातही करण्यात आलेली आहे। नाशिक शहरातील विविध भागात आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील विविध परिसरात त्यांच्याकडून अशा पद्धतीनं बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज अशा पद्धतीचे जे बॅनर आहेत ते आपल्याला शहरभरात पाहायला मिळत आहेत। जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं, अशा पद्धतीचे जे स्लोगन्स आहेत ते स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या बॅनरवरती पाहायला मिळत असून मतदान करण्याचे आव्हान देखील स्वामी शांतिगिरी महाराजांकडून या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आणि नाशिक शहरात अशा पद्धतीचे विविध ठिकाणी बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। खरं तर स्वामी शांतिगिरी महाराज हे सुरुवातीला महायुतीकडून इच्छुक होते आणि त्यानंतर ते अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला। शिंदे गटाकडून देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्वामी शांतिगिरी महाराज हे निवडणूक लढवण्यावरती ठाम असून आता त्यांच्याकडून प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि अशा पद्धतीनं नाशिक शहरात बॅनरबाजी जी आहे ती स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। तर या संदर्भात शांतिगिरी महाराज यांच्याकडनं नेमकी काय प्रतिक्रिया येते तेही बघूया। कोणाकडे आहेत त्यांनी त्याचा बघा विचार करावा आणि त्यांनी नाशिकच्या या लोकसभा निवडणुकीत असताना त्यांच्या उमेदवाराला माघारी घ्यावी लावी आणि बाबांना त्यांनी प्राधान्य देऊन या निवडणुकीत त्यांनी संधी द्यावी असाही या ठिकाणी आमचा मुद्द्यांनी या मंडळी मुद्दा मांडलेला आहे। आणि कारण आमचे 7 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभाव आहेत आणि याचा विचार करून ही सर्व मंडळी या ठिकाणी आमचा विचार करतील असा संपूर्ण मंडळीने विचार केलेला आहे। कोणी माघार घ्यायची न घ्यायची तो त्यांचा मुद्दा आहे, मात्र आमचा जो वक्तव्याने निर्धार केला काही वेळा विचारला आहे लढायचा आणि जिंकायचं, त्यामुळे माघारीचा प्रश्न राहिलेला नाही।